CRA म्हणजे क्रॉप रेझिलियंट ॲग्रिकल्चर, मराठीत हवामान लवचिक शेती, ज्यामध्ये शेती पद्धती आणि तंत्रज्ञान जे कृषी प्रणालींना हवामान बदलांच्या परिणामांशी जुळवून घेण्यास आणि त्यातून सावरण्यास मदत करतात. यामध्ये विद्यमान नैसर्गिक संसाधनांचा वापर करणे आणि लवचिक आणि शाश्वत कृषी प्रणाली तयार करण्यासाठी नाविन्यपूर्ण शेती तंत्रज्ञानाचे एकत्रीकरण करणे समाविष्ट आहे. CRAचे उद्दिष्ट अन्न सुरक्षा सुनिश्चित करताना कृषी व्यवहार्यता वाढविणे आणि पर्यावरणाचे रक्षण करणे आहे. चांगले कुजलेले शेणखत किंवा सेंद्रिय खत तसेच बारीक वाळू किंवा ज्याला रेती म्हणली जाते, हे यामधले महत्वाचे घटक आहेत. तसेच PVC पाईप यांचा वापर सुद्धा याच्यामध्ये महत्वाचा घटक आहे. CRA तंत्रज्ञान वापरताना 2x2x2 फूट आकारमानाचा म्हणजेच 2 फूट लांब, 2 फूट रुंद आणि 2 फूट खोल असा खड्डा खणून घ्यायचा आणि हा खड्डा खणून झाल्यानंतर त्याच्यामध्ये 4 PVC पाईप जे 2 ते 2.25 फूट उंच आणि 2.5 ते 3 इंच व्यासाचे असतील असे हे पाईप उभे करून त्यात बसून घ्यायचे आणि जो आपण खड्डा खणलेला आहे त्या खड्ड्याच्या चारी बाजूने आपण सेंद्रिय खत किंवा शेणखत असं घालून घ्यायचं आहे. चांगलं शेणखत त्या ठिकाणी घातल्यानंतर जो आपला खड्डा त्या ठिकाणी आहे तो खड्डा व्यवस्थित असा शेणखताने भरून घ्यायचा आहे आणि खड्डा भरून झाल्यानंतर पाऊण खड्डा भरून झाल्यानंतर त्या ठिकाणी मध्ये थोडस खोल पुन्हा कलम लावण्यासाठी खड्डा खणून घ्यायचा आहे आणि त्याच्यामध्ये सेंद्रिय खत चांगले कुजलेले शेणखत हे त्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि असं कुजलेलं शेणखत त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपण फावड्याच्या सहाय्याने हे शेणखत तसेच आपण त्या ठिकाणी रासायनिक खत म्हणून सिंगल सुपर फॉस्फेट वापरतो असं हे सिंगल सुपर फॉस्फेट खत आणि पोयट्याची माती हे चांगली अशी मिसळून घ्यायची आहे आणि मधोमध जे आपण कलम निवडलेलं आहे असं कलमाला प्लास्टिक पिशवी असते ती प्लास्टिक पिशवी फाडून घ्यायची आहे आणि फाडून घेतल्यानंतर गड्ड्यासहित कुठेही गड्डा न तुटता ह्या गड्ड्यासहित हे झाड मधोमध त्या ठिकाणी लावायचं आहे. हे कलम लावल्यानंतर पुन्हा एकदा बाजूची माती आहे ती माती त्या गड्ड्या सोबताली घालायची. ज्या ठिकाणी मोठं झाड असेल असं मोठं कलम सुद्धा 2 वर्षाचं कलम सुद्धा याच्यामध्ये आपण लागवड करू शकतो. हे कलम लावल्यानंतर त्या ठिकाणी त्याला आधार देणं गरजेचं असतं. आधार देण्यासाठी झाडाच्या जे गड्डा आहे त्या गड्ड्यापासून थोडस 1 फूट लांब अशी काठी रोवून घ्यायची आणि काठीला हे झाड चांगल्या प्रकारे आधारासाठी बांधून घ्यायचंय जेणेकरून हे वाऱ्याने किंवा पावसात सोसाट्याच्या वाऱ्याने हलणार नाही आणि पुन्हा एकदा शेणखत माती मिश्रणाने पोयट्याच्या मातीने हे खड्डा आहे तो लेवल चांगला करून घ्यायचा आहे. एकदा लेवल केल्यानंतर पुन्हा एकदा त्याला मातीची भर घेऊन ठेवायचे. हे आपण या ठिकाणी थोडेसे वर पाईप ठेवलेले जेणेकरून आपण सहज त्याच्यामध्ये हे चांगले कुजलेले शेणखत त्याच्यामध्ये भरायचे. हे चांगले कुजलेले शेणखत अर्धा फूट त्याच्यामध्ये सुरुवातीला भरायचं आहे. हे थोडस ओलसर जास्त ओलसर असता का बरे आता ते चिकटून बसतं आणि ते अर्धा फूट भरून झाल्यानंतर त्याच्यामध्ये ही सुकलेली जी वाळू आहे ती वाळू त्याच्यामध्ये भरायची आहे. त्याला स्थानिक रेती असं सुद्धा म्हणतात. हे राहिलेला अर्धा फूट ही रेती त्याच्यामध्ये भरून घ्यायची आहे. रेती भरून झाल्यानंतर आपल्याला हे पुन्हा पाईप काढायचे असतात. त्याच्यामुळे हलवून दाब देऊन हे पाईप आपल्याला त्या ठिकाणून काढून घ्यायचे आहेत. हळूवार असे आपण हे पाईप या ठिकाणी काढतो आहोत. असे पाईप हे चार पाईप आपण हळूवारपणे या ठिकाणी काढून घेतलेले. पाईप काढून घेतल्यानंतर आपल्याला हे 4 ठिकाणी 4 खुणा झालेल्या आहेत. हे आपण झाड मधोमध लावलेलं आहे. अशा चारही ठिकाणी हे पाणी आपल्याला द्यायचं आहे. हे जे पाणी आहे ते वाळू घातल्यामुळे त्या ठिकाणी खालपर्यंत जाईल. जिथे शेण आहे ते शेणामध्ये शेणखतामध्ये जाईल आणि तो ओलावा धरून राहील.
जी झाडाची मुळं आहेत, कलमाची मुळं आहेत, त्या ठिकाणी ते पाणी शोषण करण्याचं काम करेल आणि ओसाड किंवा पाऊस कमी असणार किंवा पाणी आपण देऊ शकत नाही अशा ठिकाणी हे सुद्धा झाड 100% जगतील. असं हे सुंदर सियारी तंत्रज्ञान शेतकऱ्यांसाठी 100% झाडे जगवण्यासाठी अतिशय उपयुक्त ठरणार आहे.